गेल्या वर्ष दीड वर्षात ज्या काही संकटाकडे सामोरं गेलो, ह्या संकटाने पुन्हा एकदा आपल्या आयुष्यामध्ये योगाचं असलेलं स्थान अधोरेखित केलेलं आहे. की पुन्हा लोक खूप काय म्हणतात की आवडीने किंवा गरज म्हणून निकड म्हणून काहीही कारण असेल, पण आपण बघतो की गेल्या ह्या संकटाच्या सगळ्या काळामध्ये लोक खूप प्रामुख्याने योग या विषयाकडे वळलेले आहेत. आणि म्हणून आजचा हा योग दिन जरा आणखीन प्रामुख्याने हे आपलं महत्व अधोरेखित करून घेऊन आलेलं आहे. तर आज हा दिन आपण अ, जरा वेगळ्या पद्धतीने साजरा करू. योग, योगासनं वगैरे हे सगळं दिवसभर चालू आहे. पण सकाळपासून अनेक ठिकाणी अनेक शिबिरं पण अटेंड केलेली असतील. सगळं सगळ्यांनी काही ना काही योग विषय केलेला आहे. पण थोडंसं वेगळ्या पद्धतीने आज ते साजरं करावं असं माझ्या मनात आलं. माझ्याविषयी काही माहिती थोडक्यात मी तुम्हाला सांगणार आहे. बरेच माहितीचे सारच आहेत, पण काही लोक नवे आणि इथे जॉईन झाले त्यांना थोडीशी पार्श्वभूमी माझ्या योग क्लास किंवा माझ्या योग विषयक अभ्यासाबद्दल मी सांगू इच्छिते. मी गेली 5 वर्ष मी योग वर्ग चालवते. हे 5 वर्ष माझ्या आयुष्याला कलाटणी देणारे. तर त्याच्या आधी मी अनेक अनंत दुखड्यांनी पछाडलेली होते. आणि त्याच्याने मग एकाएकी दुष्टचक्र सुरू झालं की खूप जास्त डायबिटीस आहे, बीपी आहे, सांध्यांची विकनेस, स्पॉन्डिलोसिस आहे आणि ह्या सगळ्यातनं आलेलं नैराश्य, अशा अनेक त्रासांना एक शेवटचा पर्याय म्हणून मी एक योगाकडे वळले. आनंद खूप डॉक्टर झाले, अनेक ऑपरेशन झाली, सगळं करून झालं आणि चला एखादा शेवटचा पर्याय करू तर बघूया. कोणीतरी म्हणाल की योग करून बघ, योगाचा अभ्यास केल्याने फरक पडेल. आणि अशा रीतीने मी योग अभ्यासाकडे वळाले आणि टचवूड की देवाने गारण ऐकलं आणि मी माझ्या सगळ्या शारीरिक व्याधींवर मात मिळवली. आणि जसं जसं माझं दुखणं कमी झालं तसं माझा आपोआप आत्मविश्वास वाढत गेला. आणि एक तो दिवस आहे आणि एक असा दिवस आहे की असं हे जे झालेलं ट्रान्सफॉर्मेशन आहे माझ्यातलं, आंतरबाह्य बदल जो आपण म्हणतो, तो फक्त आणि फक्त मी योग साधनेतनं मिळवलेला आहे. आणि जे आपणास ठावे ते इतरांचे सांगावे, अशा ह्या याच्यातनं मला वाटलं की नाही आपण हे थोडंसं योग टीचर ह्या कोर्सकडे जाऊ. आणि आता मला चांगले गुरु लागले, गुरुंकडनं मला ते व्यवस्थित त्याचं मार्गदर्शन, मला ट्रेनिंग मिळालं आणि थोडंसं धीट सुरू केलं. पण ह्या 5 वर्षामध्ये जो प्रचंड प्रतिसाद सगळीकडे मिळतोय सोसायटीमधनं, गेल्या 1.5-2 वर्षात आता आपण ऑनलाईन आलेलो आहोत. माध्यम कुठेही असेल, करेक्ट आपल्याला माहिती योग या शब्दाचा अर्थ मुळात अर्थ असा आहे की जोडणे, शरीर आणि मनाला एका सूत्रात बांधणे आणि आपल्या स्वतःचा आपण या समाजाशी बांधून घेणे, ह्या अर्थाने सुद्धा आपण बांधील आहोत. आणि ही बांधिलकी आपण जितक्या आनंदाने हे करू, तितकं त्याच्यातनं आपल्याला जितकं दास त्याच्या दुप्पट आपल्याला मिळतं. आणि अशा तऱ्हेने माझा हा प्रवास आनंदाच्या वाटेकडे झालेला आहे. आज आपण 2 व्याख्यात्यांना इथे बोलवलेलं आहे. आपापल्या क्षेत्रामध्ये त्यांचं जे कर्तृत्व आहे ते खरोखरच खूप मोठं आहे. आज आपलं भाग्य आहे की आज आपल्याशी त्या संवाद साधणार आहेत दोघीही जणी. त्यातल्या पहिल्या आहेत डॉक्टर प्रीती पोहेकर. ह्यांचा मी थोडक्यात परिचय करून देते, आपण त्यांना ऐकणार आहोत. आणि त्यानंतर लगेचच सुशीला मॅडम पण आता ऑलरेडी जॉईन झालेले आहेत, तर त्यांच्याशीही आपण संवाद साधणार आहोत. मी डॉक्टर प्रीती पोहेकर यांचा परिचय आपल्याला करून देते. हा परिचय खरं तर अगदी थोडक्यात वाचायला लागणार आहे, इतका मोठा त्यांचा परिचय आणि इतकं मोठं त्यांचं कर्तृत्व आहे की मी बघूनच दंग झाले की आपल्याला वाचताना जमायला होतं ह्या मॅडमने हे सगळं कसं अचीव्ह केलं असेल. तर त्यांचा थोडक्यात परिचय, त्या सध्या प्रोफेसर आणि हेड डिपार्टमेंट ऑफ पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन, राजर्षी शाहू कॉलेज लातूर इथे सध्या कार्यरत आहेत. त्यांचं शिक्षण जरा लक्ष देऊन ऐका की माणूस काय काय करू शकतो. त्यांनी BA, MA, MPhil, PhD, PJ म्हणजे बॅचलर ऑफ जर्नलिझम, MSCJ, सेट, MSCIT, BA, MA, BJ हे सगळं करत असताना त्यांनी आपला पहिला नंबर कुठे युनिव्हर्सिटीत सोडलेला नाही. टू बी नोटेड. आता त्यांचा वर्क एक्सपिरियन्स जो आहे, लेक्चरर गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स औरंगाबाद 2019 ते 2001,
असिस्टंट प्रोफेसर राजर्षी शाहू कॉलेज लातूर, त्याचप्रमाणे सब एडिटर डेली मराठी न्यूज पेपर इथे त्यांनी काम केलेलं आहे. कॅज्युअल अनाउन्सर रेडिओवर त्यांनी कॅज्युअल न्यूज रीडर आणि ट्रान्सलेटर म्हणून सुद्धा काम केलेलं आहे. आणि अर्थातच हे काम ज्या डिवोशनने त्यांनी केलं त्याच्यासाठी त्यांना एक पुरस्कारही प्राप्त आहे. रिसर्च जे त्यांनी केला तो पब्लिक पॉलिसी, इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह थिअरी, ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट ह्याच्यामध्ये त्यांनी केले आहे, PhD केलेले आहे. स्टडी ग्रँट अवॉर्ड ICSSR रिजनल ब्रँच मुंबई इथून त्यांना ह्या रिसर्चसाठी पारितोषिक मिळालेले, अवॉर्ड मिळालेले आहे. इंटरनॅशनल अवॉर्ड फॉर बेस्ट पेपर प्रेझेंटेशन कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ नागपूर. बेस्ट पेपर प्रेझेंटेशन अवॉर्ड 21st इंटरनॅशनल कॉन्फरन्स रिसर्च डेव्हलपमेंट असोसिएशन जयपूर. इथे पण त्यांनी 3rd प्राइज मिळवलेलं आहे इन पेपर रायटिंग कॉम्पिटिशन. सॉक्रेटिसवर त्यांचं हे लिखाण केलेलं होतं त्यांनी. फायनान्शियल असिस्टन्स फ्रॉम इंडियन काउन्सिल फॉर सोशल रिसर्च न्यू दिल्ली फॉर PhD thesis. PhD साठी जे त्यांनी thesis पब्लिश केलं, जे तिथे प्रेझेंट केलं, ह्या सगळ्यासाठी पण त्यांना अवॉर्ड मिळालेला आहे. आज इतकं मोठं ज्ञान प्राप्त केलेले आहेत त्यांनी आणि आय एम व्हेरी व्हेरी प्राऊड की गेल्या वर्षभर त्या माझ्याबरोबर योग करतायत. खरं तर त्यांच्या पुढे उभं राहण्याची काय माझी ताकद नाही, पण मी माझ्या सूचनांप्रमाणे त्या रोज सकाळी आपल्यासोबत योग करत असतात. हे खरोखरच त्याचं भाग्य आहे आणि आपण सगळेच जण उत्सुक आहोत प्रीती मॅमला ऐकायला. मी प्रीती मॅमला विनंती करते की त्यांनी आजचा जो आपला विषय आहे की योगातनं आपल्याला सकारात्मकता कशी साधायची आणि त्याच्यात आपल्याला येणारी कार्यक्षमता हा विषय आपण जाणून घेऊया. धन्यवाद दीपाली ताई. माझा आवाज येतोय ना? हो, अगदी व्यवस्थित. बर. माझ्या योग गुरु दीपालीताई कुलकर्णी यांचं मी अगदी खूप मनापासून आभार मानते की त्यांनी या विषयावरती मला बोलण्याची जी संधी दिली आहे. खरं म्हणजे आजच्या दिवशी योग शिक्षकांनी बोलावं किंवा जे योग अभ्यासक आहेत त्यांनी बोलावं, पण एका योग साधकाची प्रतिक्रिया किंवा एका योग साधकाचं योगासनाकडे, योगशास्त्राकडे पाहण्याचं जी दृष्टी आहे तर ती दृष्टीसुद्धा खरं म्हणजे खूप महत्त्वाची आहे आणि ती दृष्टी जाणली आहे म्हणून मी दीपालीताईंचं खूप मनापासून आभार मानते. आणि 7व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आणि आज संगीत दिनसुद्धा आहे. या दोन्ही दिनांच्या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना अगदी मनापासून हार्दिक शुभेच्छा देते. आणि पुढे अगदी फार वेळ नाही बोलणार आहे मी. 15 ते 20 मिनिटं माझं योगासनाविषयीचं, योगशास्त्राविषयीचं जे मत आहे ते मी फक्त आपल्या पुढे मांडणार आहे. मैत्रिणींनो, आपल्या सगळ्यांना माहिती की योगासन हे मुळात शरीर आणि बुद्धी आणि मन या तिन्हींना नियंत्रित ठेवण्याचं एक साधन आहे. खरं म्हणजे या कोरोनाच्या काळामध्ये, कोविडच्या सगळ्या काळामध्ये योगासनाचं महत्त्व खूप जास्ती वाढलेलं आहे. कदाचित आपल्याला माहिती असेल की गेल्या 1-1.5 वर्षभरामध्ये जी छोटी शहरं आहेत त्या छोट्या शहरांमध्ये योगासन करणाऱ्या लोकांचं प्रमाण जवळजवळ 15,000 वाढलेलं आहे. मोठ्या शहरांमध्ये हे प्रमाण 40,000 वाढलेलं आहे. आणि जी मेट्रो सिटी आहे त्या मेट्रो सिटीमध्ये हे प्रमाण जवळजवळ 60,000 वाढलेलं आहे. हे प्रमाण का वाढलं आहे तर अर्थातच कोविडच्या काळामध्ये योगासन आणि प्राणायाम या दोन्हीमुळे जे काही एक रिलीफ मिळत आहे त्या रिलीफमुळेच अर्थात हे प्रमाण जे आहे ते वाढलेलं आहे. आपल्याला माहिती की कोविड सेंटरमध्ये सुद्धा सकाळच्या वेळेला मुद्दामहून योगासनं घेतली जात आहेत लोकांकडनं करून आणि तिथून बाहेर पडत असताना लोकांनी योगासनं कंटिन्यू करावी याही दृष्टिकोनातून लोकांवरती काही संस्कार जे आहेत ते या कोविड सेंटरवरती सुद्धा केले जात आहेत. आणि अनेक सर्वेक्षणातून सुद्धा, परवाच मी एक बातमी वाचली की या सर्वेक्षणातून सुद्धा असं पुढे आलेलं आहे की कोविडमधून जे बरे झालेले रुग्ण आहेत, जे बरे झालेले लोक आहेत ते लोकसुद्धा इथून पुढे स्वास्थ्य आणि आनंदी जीवन जगण्यासाठी योगासनाकडे वळलेली आहेत. आणि अर्थातच या सगळ्या काळामध्ये
आणि जसं आत्ता दीपाताईंनी सांगितलं आहे तसं आंतरराष्ट्रीय योग दिवस 2014 पासून आपण मनवायला सुरुवात केलेली आहे आणि तेव्हापासून 2015ला पहिला दिवस झाला आहे. खरं म्हणजे 2014ला त्याच्या संदर्भातला ठराव संमत झालेला होता आणि 2015 पासून आपण हा योग दिवस जो आहे तो आंतरराष्ट्रीय स्तरावरती जरी साजरा करायला सुरुवात केलेली असते तरीही योगासनाची पाळंमुळं जी आहेत, योगशास्त्राची पाळंमुळं जी आहेत ती अगदी खूप 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 प्राचीन काळातली, म्हणजे मानवी सभ्यतेचा पहिला काळ जो आपण म्हणतो त्या सिंधू काळामध्ये सुद्धा पशुपतीनाथाच्या ज्या काही धातू सापडलेले आहेत आणि त्या धातूंवरती ज्या काही कोरीव काम आहेत किंवा ज्या काही मूर्ती आहेत त्या मूर्तींवरती सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा योगासनाच्या किंवा कोणत्या तरी एखाद्या आसनाच्या स्थितीमध्ये असलेल्या काही मूर्ती ज्या आहेत त्या सापडलेल्या आहेत. आणि वेदकाळापासून तर आपल्याला माहिती आहे की वेदकाळ हा खरं म्हणजे योगशास्त्राच्या उत्पत्तीचा काळ मानला जातो. त्यामुळे योग हा जो शब्द आहे या शब्दाचा मूळ शब्द युज आणि या युज शब्दाचा अर्थ जोडणे असा होतो. कोणी कोणाला जोडायचं तर मनाने शरीराला जोडायचं, आत्म्याने परमात्म्याला जोडायचं, आत्म्याने परमात्म्यामध्ये विलीन व्हायचं आणि ही जी विलीन होण्याची क्रिया आहे त्या क्रियेला योगासन असं म्हटलं जातं. आता एक असाही गैरसमज आहे की योगासन हे जे आहे ते व्यायाम आहे किंवा तो व्यायामाचा एक प्रकार आहे असाही एक योगासनाच्या संदर्भामध्ये खरं तर गैरसमज आहे. पण योगासन हे खरं तर व्यायामाच्या खूप पलीकडचं आहे. व्यायाम हा फक्त शारीरिक किंवा शारीरिक कसरत आहे ती. योगासन हे शारीरिक कसरतीच्या पलीकडचं आहे. प्राणायाम आणि योगासनं या दोघांची जी जोड आहे ती मुळात एक शरीर मन आत्मा यांना उन्नत करणारी एक ज्ञानशैली आहे. त्यांना चालना देणारी ती एक जी आहे ती क्षमता वाढवणारी जी आहे ती एक क्रिया आहे. आणि मग या सगळ्या अर्थाने अगदी प्राचीन काळामध्ये चेतना आणि मनाचं मिलन याला योग असं म्हटलं गेलेलं आहे. महर्षी पतंजलींनी सुद्धा या संदर्भामध्ये दीपालीताईंनी मागे एका व्याख्यानामध्ये सांगितले होते की योग चित्त वृत्ती निरोध अशी पतंजलींनी जी आहे ती व्याख्या योगासनाची केलेली आहे. अलीकडच्या काळामध्ये रविशंकर जे आहेत श्री श्री रविशंकर यांनी सुद्धा योगासनाच्या संदर्भामध्ये खूप चांगलं मत जे आहे ते मांडलेलं आहे आणि त्यांनी सुद्धा असं म्हटलं की आपल्याला भावनात्मक समतोल जर ठेवायचा असेल आणि अनादी अनंताला जर आपल्याला स्पर्श करायचा असेल तर त्यासाठी आध्यात्मिक मार्गाला आपल्याला जावं लागेल आणि हा आध्यात्मिक मार्ग जो आहे त्याची ओळख आपल्याला फक्त योगशास्त्रातून होते. त्यानंतरचा आपला मुद्दा पुढचा जो आहे तो आहे प्राणायाम. प्राणायामाचा अर्थ प्राण आयाम, प्राणाची शक्ती वाढवणं, शरीरातल्या प्रत्येक अवयवामध्ये प्राण आणणं, प्राणयुक्त प्रत्येक अवयव करणं, श्वास आणि प्रश्वास जे आहेत त्यांना रोखून धरणं, त्यांना लांबवणं किंवा त्यांना नियंत्रित करणं, या सगळ्या ज्या क्रिया आहेत ह्या सगळ्या क्रिया आपल्याला प्राणायामाच्या माध्यमातून करता येऊ शकतात. म्हणजे श्वासावरती नियंत्रण ठेवून आपण श्वासाची बचत करू शकतो, श्वासाची क्षमता वाढवू शकतो आणि या श्वासाच्या बचतीतून आपल्याला दीर्घायुष्यसुद्धा लाभू शकतं आणि हे फक्त प्राणायामामुळे होऊ शकतं. आणि मैत्रिणींनो, आपला आजचा जो विषय आहे की योगासन असेल किंवा प्राणायाम असेल याच्यातून आपल्याला सकारात्मक ऊर्जा कशी प्राप्त होते किंवा याच्यातून आपल्याला कार्यक्षमता आपली कशी वाढवता येऊ शकते या दृष्टिकोनातून आपण जेव्हा विचार करतो तेव्हा ह्या सगळ्यांची सांगड मी आता घालतीये. आपल्याला पुढे जात असताना सकारात्मकता म्हणजे काय हेही पाहणं योगासनाच्या दृष्टिकोनातून, योगशास्त्राच्या दृष्टिकोनातून पाहणं खूप गरजेचं आहे. आणि सकारात्मकता माझ्या दृष्टिकोनातून जेव्हा एखादी परिस्थिती विपरीत असते त्या विपरीत परिस्थितीला आपण जेव्हा बदलतो आणि आपल्या अनुकूल बनवून घेतो तेव्हा त्याला सकारात्मकता म्हणावं असं मला वाटतं. आणि ही सकारात्मकता जी आहे ती आपल्या कृतीमध्ये, आपल्या जगण्यामध्ये उमटते आणि ती केवळ आपल्या कृतीमध्ये आणि आपल्या जगण्यामध्ये उमटते असं नव्हे तर आपल्या सहवासात जे कोणी असेल त्यांना सुद्धा ती ऊर्जा जी आहे ती सकारात्मकतेकडे नेत असते. आणि यात ती चौथी कडी जी आहे ती आहे कार्यक्षमतेची. एखादं काम पूर्ण करण्याची अवस्था म्हणजे कार्यक्षमता किंवा एखादं काम पूर्ण करण्यासाठी आपण स्वतःमध्ये ताकद निर्माण करणं म्हणजे कार्यक्षमता. आणि मग ह्या सगळ्या ज्या कड्या आहेत, योगशास्त्र त्याचाच एक भाग असलेला प्राणायाम, त्याच्यामध्ये सकारात्मकता आणि त्याच्यामध्ये असलेली कार्यक्षमता, ह्या सगळ्या ज्या कड्या आहेत तर ह्या कड्यांचा जेव्हा मी विचार करते, आपण सगळ्यांनी लहानपणी ऐकलेलं असेल ऋषीमुनींच्या कथा वगैरे आपण सगळ्यांनी ऐकलेल्या असतील आणि मग त्याच्यामध्ये नेहमी ह्या ऋषीमुनींचा जो उल्लेख यायचा ना तो असाच यायचा की ह्या ऋषींनी 12 वर्ष तप केलं, त्या ऋषींनी 20 वर्ष तप केलं आणि ते आजन्म तप करत राहिले वगैरे. लहानपणी जेव्हा मी या सगळ्या कथा ऐकायची ना तेव्हा मला प्रश्न पडायचा की हे ऋषीमुनी इतके कसं काय तपश्चर्या करू शकतात, इतकं त्यांचं स्वतःवरती
त्याच्यावरती कसं नियंत्रण. आणि मग जेव्हा थोडं हळूहळू कळू लागलं आणि खरं म्हणजे मी जेव्हा योगासनांकडे वळले जवळपास 10-12 वर्षांपूर्वी, तेव्हा हे लक्षात आलं की हे ऋषीमुनी योगासनाच्या माध्यमातून स्वतःची प्रतिकार क्षमता खूप वाढवू शकत होते. ऊन, पाऊस, वारा हेच त्यांचं जणू काही त्यांनी म्हणजे आपण जे म्हणतो ना की निवारा, अन्न वस्त्र निवारा जो आहे त्यांनी ऊन, पाऊस हे सगळे जे ऋतू असतील तेच त्यांनी स्वतःचे निवारा केलेले होते. आणि हे त्यांनी कसे निवारा केले होतं, तर अर्थातच हे सगळं माझ्या लक्षात आलं की हे सगळं त्यांनी जे केलं होतं ते केवळ योगासनांच्या माध्यमातून किंवा योगशास्त्रांच्या माध्यमातून त्यांना हे सगळं करता आलेलं होतं. आणि आपल्याला माहिती आहे की आपण ज्याला योगशास्त्राची निर्मिती जी म्हणतो आपण, ती महर्षी पतंजलींनी त्यांच्या सूत्रांमधनं निर्मिती केलेली आहे असं मानलं जातं. त्यांना फादर ऑफ योगा असं आज जगभर ओळखलं चाललेलं आहे. मुळात इथे मला अजून एक महत्त्वाचा मुद्दा आपल्याला सांगायचा आहे, आपल्यासमोर मांडायचा आहे आणि कदाचित आपण सगळ्याजणी मला असं वाटतं माझ्याशी त्या बाबतीत सहमत व्हाल. आपली जी प्राचीन संस्कृती आहे, या प्राचीन संस्कृतीमध्ये अनेक अभ्यास शाखा ज्या आहेत त्या खरं म्हणजे उदयाला आलेल्या आहेत. त्यामध्ये राजनीतीशास्त्र म्हणजे माझा जो अभ्यासाचा विषय आहे तो तर आम्ही असं मानतो की प्राचीन काळातलाच तो उद्गम आहे. आत्ता दीपालीताईंनी माझा जो परिचय करून दिला आणि हा योगायोगच असेल खरं म्हणजे माझ्या बाबतीत, की जेव्हाही मी विशेषतः कौटिल्यांवरती एखादा रिसर्च पेपर लिहिते किंवा त्यांच्यावरती मी जेव्हाही कुठे एखाद्या कॉन्फरन्समध्ये प्रेझेंटेशन करते त्या ठिकाणी मला उत्कृष्ट पेपरचं किंवा उत्कृष्ट प्रेझेंटेशनचं अवॉर्ड मिळतं. हा योगायोगच असेल कदाचित. पण सांगण्याचा मुद्दा हा आहे की हे अवॉर्ड किंवा हे जे काय आहे ते उगाच मिळत नाही. आपल्या प्राचीन सगळ्या ग्रंथांमध्ये जी मुळं आहेत ती मुळं आजही किती रिलेव्हंट आहेत हे मी माझ्या प्रत्येक पेपरमध्ये मांडत असते. आणि आजही मी आपल्या त्याच अनुषंगाने सांगणार आहे की राजनीतीशास्त्र असेल किंवा प्रामुख्याने आपण म्हणतो वैद्यकशास्त्र असेल, आजच्या काळामध्ये जे खूप महत्त्वाचं ठरलं आहे, औषधीशास्त्र असेल, गणितशास्त्र असेल, सांख्यिकीशास्त्र असेल, संरक्षणशास्त्र असेल, खगोलशास्त्र असेल, ज्योतिषविद्या असेल, या सगळ्यांचा उद्गम जो आहे तो भारतामधून झालेला आहे. आपल्याला माहिती आहे की शून्याचा शोधसुद्धा भारतातून लागलेला आहे असं मानलं जातं. पण दुर्दैवानं त्याचं श्रेय मात्र आपल्याला मिळालेलं नाही आहे. जरी आपण शून्याचा शोध लावलेला असला तरी जगाला आपण तो शोध लावला हे माहिती नाही आहे. जगापुढे मात्र तो शोध दुसऱ्या कोणीतरी लावलेलं आहे. म्हणजे आपल्या ग्रंथांच्या आधारे पाश्चिमात्यांनी जे काही ज्ञान प्राप्त केलं त्यातून ते जे आहे ते पुढे गेलं आणि त्यांना त्याचं सगळं श्रेय मिळालेलं आहे. पण मैत्रिणींनो, फक्त आणि फक्त योगशास्त्र हा एक विषय असा आहे की आज त्याचं संपूर्ण नेतृत्व, त्याच्यामध्ये संपूर्ण वर्चस्व आणि संपूर्ण अस्तित्व जे आहे ते भारताचं अगदी निर्विवादपणे मान्य केलं गेलेलं आहे. आणि आता जसं दीपालीताईंनी सांगितलं तसं पतंजलींनी असेल किंवा त्यानंतर अगदी आधुनिक काळामध्ये आपण आल्यानंतर स्वामी विवेकानंदांनी असेल, अरविंद घोषांनी असेल, योगासनाचं महत्त्व जे आहे ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. आणि आधुनिक काळामध्ये योगगुरू ज्यांना म्हटलं जातं, रामदेव बाबा असतील किंवा श्री श्री रविशंकर असतील, यांच्या माध्यमातून सुद्धा योगासनांचा खूप प्रचार प्रसार झाला. पण आंतरराष्ट्रीय स्तरावरती योगासन जे गेलं, योगशास्त्र आंतरराष्ट्रीय स्तरावरती जे गेलं ते आत्ता जे सांगितलं ते नरेंद्र मोदी, आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रामध्ये योगासनाच्या संदर्भातला एक ठराव मांडला. आणि कदाचित आपल्याला हे माहिती नसेल की संयुक्त राष्ट्रामध्ये एखादा ठराव जेव्हा मांडला जातो तेव्हा त्याला संमत व्हायला 2 ते 3 वर्षांचा काळ जवळजवळ द्यावा लागतो. पण आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या संदर्भातला ठराव ज्या वेळेला आपल्या पंतप्रधानांनी मांडला तेव्हा 193 राष्ट्र संयुक्त राष्ट्राची सदस्य आहेत आणि या 193 राष्ट्रांपैकी 177 राष्ट्रांनी लगेचच हा ठराव मंजूर केला. आणि फक्त 90 दिवसांमध्ये संयुक्त राष्ट्राचे जे काही ठराव खूप कमी दिवसांमध्ये संमत झालेली आहे त्यातला हा एक ठराव आहे. फक्त 90 दिवसांमध्ये आपला हा जो ठराव आहे आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या संदर्भातला तो संमत झाला. आणि आपण 21 जून आजचा दिवस जो आहे तो 7 वर्ष त्याला झालेली आहेत. आपण आंतरराष्ट्रीय योग दिन त्याला म्हणून साजरं करायला सुरुवात केलेली आहे. मी आत्ता जसं म्हणाले की प्राचीन काळामध्ये ऋषीमुनी वगैरे जे आहेत हे केवळ योगशास्त्राच्या आधारे तग धरून होते. आणि आजच्या काळामध्ये सुद्धा आपण पाहिलं तर आजही कोविडच्या सगळ्या परिस्थितीमध्ये रुग्ण जे तग धरून आहेत ते या योगशास्त्रामुळेच आहेत.
आणि मग ह्या सगळ्या दृष्टिकोनातून जेव्हा मी या विषयाकडे पाहते तेव्हा दीपालीताईंचं कर्तृत्व जे आहे ते योग गुरु या नात्याने त्यांचं जे योगदान आहे समाजाला, त्या योगदानाचं मला खूप जास्ती महत्त्व वाटतं. या सगळ्या काळामध्ये खरं म्हणजे अर्थात डॉक्टर्स असतील किंवा पोलीस असतील त्यांचं कर्तृत्व आपण मान्य करत नाही असं नाहीच आहे, पण ह्या सगळ्या सपोर्टिव्ह ज्या काही त्याला बाबी ठरलेल्या आहेत त्यामधलं योगशास्त्र, योगासन हे जे आहे ते एक सपोर्टिव्ह बाब त्याला ठरलेली आहे कोविडच्या या सगळ्या काळामध्ये. आणि म्हणून मग दीपालीताई सारख्यांना सुद्धा आपण कोरोना योद्धा म्हणायला खरं तर माझ्या दृष्टिकोनातून काहीच हरकत नाही आहे. एनिवेज तो मुद्दा बाजूला. तर एकूणच योग दिनाच्या निमित्ताने एक योग साधक या नात्याने मी आपल्याला एवढं नक्की सांगू शकते की आता सगळ्या आसनांवरती वगैरे बोलण्याचा माझा अधिकार नाही आहे, तो अधिकार खरं तर दीपालीताईंचा आहे. पण साधक या नात्याने मी आपल्याला एवढं सांगू शकते की नमस्कार असेल किंवा कपालभाती असेल, हे जे आहेत ना याच्याने प्रूव्ह झालेलं आहे की सगळ्या ज्या रोगा, म्हणजे दीपालीताईच त्याचं उदाहरण आहेत, अनेक रोगांवरचं अगदी रामबाण असं औषध जे आहे ते या काही आसनांमधून किंवा या काही प्राणायामांमधून आपल्याला प्राप्त होत असतं. अगदी हार्टमधले ब्लॉकेजेस असतील किंवा डायबिटीस असेल, थायरॉईड असेल किंवा हिमोग्लोबिन असेल, या सगळ्या मोठ्या मोठ्या आजारांपासून मी तर असंही ऐकलेलं आहे की कॅन्सरसारखा सुद्धा आजार काही लोकांचा योगासनांमधून बरा झालेला आहे. आणि ह्या सगळ्या अगदी मोठ्या मोठ्या आजारांपासून ते अगदी छोटं, ज्याला आपण खरं म्हणजे बरोबर ज्याला आपण छोटा आजार म्हणतो पण तो खूप त्रासदायक असतो, असे सर्दी, खोकला वगैरे हे जे, किंवा अस्थमा थोडासा, किंवा त्याहून पुढे जाऊन दमा, हे सगळे जे आजार आहेत ह्या सगळ्या आजारांवरती नियंत्रण ठेवण्याची क्षमता ही योगासनामध्ये आहे. बघा आपण म्हणजे मी माझा योगासनाच्या संदर्भातला अनुभव आपल्याला सांगते की मला फार काही आजार वगैरे होते असं नव्हे, पण तरीसुद्धा विशेषतः बाळंतपणानंतर असेल किंवा एकूणच महिलांमध्ये जे बारीकशी कंबरदुखी नेहमी असते किंवा बारीकशी कधीतरी डोकेदुखी असते, कुठेतरी हातच दुखतो, कुठेतरी पायच दुखतो, असे छोटे छोटे जे काही दुखणे आहेत ते आपली कुठेतरी थोडी जी आहे ना ती कार्य करण्याची क्षमता ओढून घेत असतात. आपल्याला थोडंसं कुठेतरी ते अकार्यक्षम करत असतात. आणि मग आता दीपालीताईंनी जर सांगितलं की खूप आजारपणं जेव्हा येतात तेव्हा एक प्रकारचं नैराश्य येतं, एक प्रकारचं डिप्रेशन जेव्हा यायला लागतं, तेव्हा योगासनं जेव्हा मी करायला सुरुवात केली तेव्हा हे छोटे छोटे कुठेतरी थोडीशी उगाचच कंबर दुखणे, कुठेतरी हातपाय दुखणे वगैरे हे सगळे प्रकार जे आहेत ते माझे पूर्णपणे थांबलेले आहेत. आणि माझा दिवस अगदी इतका व्यवस्थित जातो की आज असं काही दुखलेलं आहे किंवा काहीतरी कुरकुर आहे दुखण्याची असं अजिबात कुठेही होत नाही. आणि मग त्यामुळे ऑब्व्हियसली कार्यक्षमता वाढते, शरीराची क्षमता जेव्हा वाढते तेव्हा मनाची सुद्धा क्षमता वाढते आणि मग त्यामुळे कार्यक्षमता सुद्धा आपली प्रचंड प्रमाणामध्ये वाढते. आणि हे सगळं जेव्हा माझ्या लक्षात आलं तेव्हा मला असं वाटलं की आपण छोटे छोटे दुखणे जेव्हा आपल्याला होतात तेव्हा आपण स्पेशलिस्टकडे जातो. म्हणजे दात दुखत असेल तर दाताच्या स्पेशलिस्टकडे जावं लागेल, हाड जर दुखत असेल तर हाडाच्या स्पेशलिस्टकडे आपल्याला जावं लागेल. पण योगासन हे जे आहे ते सगळ्यांचं स्पेशलिस्ट आहे. म्हणजे अगदी केसापासून ते नखापर्यंत प्रत्येक अवयवाचा विचार जो आहे तो योगशास्त्रामध्ये केलेला आहे. इतकंच काय की आपण आपल्या शरीराच्या आजारपणाच्या किंवा दुखण्याच्या बाबतीत फारसा विचार ज्या अवयवाचा करत नाही. मला असं वाटतं पापणी हा अवयव आहे की ज्याच्या आजाराचा आपण कधीच खरं म्हणजे विचार करत नाही, पण योगशास्त्राने पापणीचा सुद्धा विचार जो आहे तो केलेला आहे. आणि आपल्या पापणीचं स्वास्थ्य कसं राखायचं हे सुद्धा योगशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर आता मी फक्त 3 मुद्दे मांडणार आहेत. पहिला मुद्दा माझा हा आहे की आजच्या काळामध्ये अगदी मानसिक आजारांसाठी आपण सायकियाट्रिस्टकडे जरी गेलो ना तरीही सायकियाट्रिस्टसुद्धा आपल्याला योगासन करण्याचा उपाय जो आहे तो सांगतात. म्हणजे त्यांचे जे काही मेडिसिन्स असतील त्या सगळ्या मेडिसिन्सच्या बरोबर ते आपल्याला योगासन करण्याचा सुद्धा उपाय सांगतात. त्याचं कारणच हे आहे की योगासनाने हे प्रूव्ह केलेलं आहे की मेडिसिन्सचे साईड इफेक्ट आहेत पण योगासनाचे साईड इफेक्ट नाही आहेत. अर्थात आपण ते व्यवस्थित पद्धतीने करणं हेही खूप गरजेचं आहे. आजकाल बऱ्याच जणी मी पाहते की यूट्यूबवरती वगैरे बघून किंवा टी व्हीवरती वगैरे बघून योगासनं करतात. ते करणं चुकीचं नाही आहे, पण तिथे खूप वेळा काय होतं की छोट्या छोट्या आपल्या चुका होऊ शकतात आणि त्यामुळे त्या छोट्या छोट्या चुकांमुळे आपल्याला इतर कोणत्या तरी आजारांना सामोरं जावं लागू शकतं. आणि म्हणून मग योगशास्त्रामध्ये योगगुरू जे आहेत ते फार महत्त्वाचा भाग आहे. योगगुरू हा, योगगुरूकडनं आपण योग शिकणं हे मला असं वाटतं फार गरजेचं आहे.
दुसरा मुद्दा मी आपल्याला एक प्रसंग सांगू इच्छिते की एक माझ्या मैत्रिणीचा काही दिवसांपूर्वी मला फोन आला आणि ती मला म्हणाली की मला योगासनाचा क्लास लावायचा आहे, कुठे लावू वगैरे सांग. तर मग मी तिला सांगितलं, अर्थात मी दीपाली त्यांची माहिती सांगितली आणि अजून 1-2 जणी तिला म्हणलं तुला यातलं कुठे पाहिजे असेल तू लाव. आणि मग नंतर मी तिला सांगितलं की इथे इतकी फीस आहे वगैरे. तर ती मला म्हणाली असं कसं, योगासन फीस घेऊन कसं काय शिकवलं जातं. मी म्हटलं का नाही शिकवायचं योगासन. नाही म्हणाली, प्राचीन काळामध्ये सगळं जे आहे ते मोफत केलं जायचं वगैरे वगैरे असं तिने मला काही सांगितलं. मी म्हटलं असं अजिबात नाही. जेव्हा तुम्ही डॉक्टरकडे जाता तेव्हा तुम्हाला किती फीस तिथे मोजावी लागते ते मी सांगण्याची गरज नाही. जेव्हा तुम्ही एखाद्या मेडिकलमध्ये जाता तेव्हा मेडिकलमध्ये अगदी छोटी एक बेटनेसॉलची गोळी 50 पैशांना जी मिळते, पण 50 पैशाचं आता कॉईनच अस्तित्वात राहिलेलं नाही आणि म्हणून मग आपल्याला ती एक गोळी घेता येत नाही, तर किमान 2 रुपयाची आपल्याला गोळी घ्यावी लागते. म्हणजे 2 रुपयेसुद्धा किंवा 50 पैसेसुद्धा आपल्याला मेडिकलमध्ये मोजावेच लागतात. आणि मग असं असल्यानंतर योगासन ज्याच्यामुळे तुमच्या संपूर्ण शरीराच्या व्याधींमधून तुम्हाला मुक्तता मिळू शकते, तुमची सकारात्मक ऊर्जा वाढू शकते, तुमची कार्यक्षमता ज्यातून वाढू शकते, त्यासाठी तुम्ही काही पैसे किंवा काही मूल्य तुम्ही चुकवावं असं तुम्हाला का वाटत नाही, किंवा त्या बदल्यामध्ये आपल्याला मूल्यच द्यावं लागू नये असं आपल्याला का वाटावं. योगासनाकडे, योगशास्त्राकडे पाहण्याचा हा जो दृष्टिकोन आहे ना, तो दृष्टिकोन बदलणं मला असं वाटतं आपल्याला आजच्या काळामध्ये फार गरजेचं आहे. त्यानंतर या संदर्भात अजून एक मुद्दा जो आहे त्याच्याकडे मी आपलं लक्ष वेधू इच्छिते की आंतरराष्ट्रीय स्तरावरती आपण आज पाहिलं असेल TV वरती वगैरे की जवळजवळ सगळ्या राष्ट्राच्या प्रमुखांनी सुद्धा आज योगासनं केलेली आहेत. आणि मग अशा स्थितीमध्ये आपल्या राष्ट्रामध्ये मात्र काय होत आहे, आपल्या राष्ट्रामध्ये हिंदू धर्माने, बौद्ध धर्माने सुद्धा स्वीकार केलेला आहे योगासनाचा, पण आपल्या राष्ट्रातला इस्लाम धर्म मात्र आजही योगासनाचा स्वीकार करत नाही. कारण योगासनामध्ये ओंकार केला जातो. ओंकाराचा जप केल्याने आपल्या आवाजावरती आपल्याला किती नियंत्रण ठेवता येतं, ओंकाराच्या जपाने आपल्या आवाजाची जरब आपल्यावरती समोरच्यावरती आपल्याला किती निर्माण करता येते, याचे अनुभव मी घेतलेले आहेत. आणि मग असं असताना केवळ ओंकारामुळे आपल्याच राष्ट्रातल्या एखाद्या वर्गाने, एखाद्या घटकाने योगासनाला नाकारावं किंवा योगासनाकडे दुर्लक्ष करावं, हे मला असं वाटतं फार मोठं नतदृष्टेपण आहे आणि हे सुद्धा बदलणं खूप गरजेचं आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरती आपल्याला जी ओळख मिळालेली आहे योगासनाच्या माध्यमातून, निदान आजच्या दिवशी म्हणजे 21 जूनच्या दिवशी तरी सबंध जग आपल्याकडे योगाचं उद्गाता म्हणून बघत आहे, योगशास्त्राचं निर्माता म्हणून किंवा योगशास्त्राचं स्थान म्हणून आपल्याकडे सबंध जग जेव्हा पाहत आहे, तेव्हा आपल्या राष्ट्रामध्ये मात्र काही लोक जे आहेत ते आपल्या ह्या शक्तीला, आपल्या ह्या ताकदीला नाकारत आहेत. आणि हेही बदलणं मला असं वाटतं या अनुषंगाने फार गरजेचं आहे. योगासनाची एकूणच क्षमता किंवा योगासनाची एकूणच ताकद जी आहे ती ताकद आपण सगळ्यांनीच अनुभवलेली आहे. आपण सगळ्याच जणी जो आहे त्याच्यातून गेलेलो आहोत. आणि मग शेवट करत असताना मी फक्त श्रीकृष्णाच्या बाबतीत आपल्याला सांगणार आहे की श्रीकृष्णाने सुद्धा या अगदी वेद, उपनिषद, ब्राह्मणक, आरण्यक या सगळ्या साहित्यामध्ये योगासनाचं महत्त्व सांगितलेलं आहे. आणि श्रीकृष्णांनी सुद्धा योगः कर्मसु कौशलम असं सांगितलेलं आहे. कोणतंही कार्य सुरू करत असताना, अर्थात आपल्याला माहिती आहे आपण आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये गणेशाची पूजा करतो, तशाच पद्धतीने श्रीकृष्णाने असं सांगितलेलं आहे की कोणतंही कार्य सुरू करत असताना जर योगासन केलेलं असेल, जर प्राणायाम केलेला असेल, तर आपल्याला ते कार्य पार पाडण्याचं कौशल्य आपल्या मनामध्ये, आपल्या शरीरामध्ये निर्माण होतं आणि त्या कर्माचं फळ आपल्याला सकारात्मकच मिळतं असं श्रीकृष्णाने सुद्धा सांगितलेलं आहे. गीतेमध्ये हे त्यांनी सांगितलेलं आहे. तर एकूण या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर मला असं वाटतं की मी आपल्याला हेही सांगू इच्छिते शेवटी जाता जाता की ज्या दिवशी मी योगासन करणार नाही, त्या दिवशी उठायला काही वेळेला उशीर झालेला असेल किंवा काही कारणांनी मी ज्या वेळेला योगासन करणार नाही त्यावेळेला छोटी छोटी कुठेतरी अंगदुखी जी आहे ती सुरू होते. आणि म्हणून मग ही अंगदुखी जर बंद करायची असेल तर त्यासाठी माझ्यासाठी तरी योगशास्त्राशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही आहे असं मला वाटतं. छोट्या छोट्या आजारांसाठी डॉक्टरकडे आपण जात नसतो, कुठेतरी छोटीशी कंबर दुखते आणि पाठ दुखते म्हणून आपण डॉक्टरकडे जात नसतो. पण आसनं आपल्या सगळ्यांना माहिती आहे, ती काही आसनं केली की छोटी छोटी सुद्धा दुखणे आपली लगेच कमी होतात. आणि म्हणून योगाचं माझ्या आयुष्यातलं महत्त्व माझी ताकद वाढवण्यामध्ये, माझी सकारात्मक ऊर्जा वाढवण्यामध्ये आणि माझी कार्यक्षमता वाढवण्यामध्ये मी खूप जास्ती महत्त्वाचं मानते. आणि या सगळ्यांचं श्रेय पुन्हा एकदा मी जेव्हापासून दीपाली ताईंकडे योगशास्त्र शिकू लागलेली आहे तेव्हापासून माझ्या आसनं करण्यातली शास्त्रीयतासुद्धा वाढलेली आहे, हे माझ्याही लक्षात आलेलं आहे.
आणि म्हणून या सगळ्या अनुषंगाने मी आपल्या सगळ्यांनाही विनंती करणार आहे की केवळ आजच्या दिवशीच आपण फक्त योगशास्त्राचा विचार न करता सतत आपण योग साधक राहावं. आणि या योग साधनेसाठी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देऊन मी इथेच थांबते.